नमस्कार. चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या या खास सादरीकरणाला सुरुवात करूया. आज आपण काय पाहणार आहोत तर महाराष्ट्राची अत्यंत समृद्ध अशी साडी संस्कृती. मराठी कलेक्शनचा हा एक असा भन्नाट आढावा असणार आहे जो पाहताना खरंच डोळ्यांचं पारणं फिटेल. बघा, पारंपरिक आणि स्टायलिश अशा दोन्ही गोष्टींचा इतका सुरेख संगम इतरत्र कुठे पाहायला मिळेल का? ज्यांना आपल्या अस्सल संस्कृतीबद्दल, त्या राजेशाही पेहरावाबद्दल सखोल जाणून घ्यायची आवड आहे ना, त्यांच्यासाठी आजचा हा प्रवास म्हणजे एक पर्वणीच असणार आहे. आता जेव्हा जेव्हा महाराष्ट्रीयन साड्यांचा विचार येतो तेव्हा परंपरा, सौंदर्य आणि एक राजेशाही थाट हे शब्द अगदी अपसुकच ओठांवर येतात, बरोबर ना? आणि हाच तो मुख्य धागा आहे जो प्रत्येक महाराष्ट्रीयन साडीला एकदम क्लास बनवतो. म्हणजे बघा, ही साडी म्हणजे फक्त अंगावर नेसायचं एखादं वस्त्र नाहीये, तर ते आपल्या समृद्ध परंपरेचं एक जिवंत उदाहरण आहे. हे एक असं भारी कॉम्बिनेशन आहे जे पाहता क्षणीच कुणाचंही लक्ष वेधून घेतं आणि नेसणाऱ्याला जो एक वेगळाच रुबाब मिळतो ना, त्याला तर तोडच नाही. भाग 1. समारंभ आणि सण. पाहूया या साड्यांची प्रमुख मागणी नेमकी कुठे असते. आता साहजिकच प्रश्न पडतो की या साड्या सगळ्यात जास्त कधी नेसल्या जातात. तर लग्नाचा तो मोठा ग्रँड सोहळा असो, आनंदाचा हळदीचा समारंभ असो किंवा साखरपुडा, अगदी गणपती आणि दिवाळीसारख्या आपल्या सर्वात मोठ्या सणांमध्येही या साड्यांना नंबर 1 पसंती दिली जाते. आणि याचं मुख्य कारण माहितीये, या साड्यांमुळे मिळणारा जो लुक आहे ना, तो आजच्या आधुनिक काळातही अतिशय स्टायलिश वाटतो आणि त्याच वेळी तो आपल्या मातीशी, आपल्या मुळांशी घट्ट जोडलेला असतो. सणासुदीच्या दिवशी असा पेहराव करणं हे एक प्रकारच्या पॉझिटिव्ह एनर्जीचं प्रतीक मानलं जातं. खरंच तो एक खूप अभिमानाचा क्षण असतो. भाग 2. महाराष्ट्राची शान, आपली राजेशाही पैठणी साडी. पैठणी हा शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर येतो तो राजेशाही थाट. पैठणी म्हणजे महाराष्ट्राची खरी शान. यातले मोराचे सुरेख डिझाईन्स, अत्यंत भरजरी आणि मोठे काठ आणि ते डोळे दिपवणारे गडद रंग, हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा पैठणीला तो प्रसिद्ध एकदम लक्झरियस असा फील मिळतो. याच्या विणकामाची पद्धत इतकी खास आणि बारकाईने केलेली असते की त्यामुळे साडीचे रंग अधिकच खुलून दिसतात. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे पैठणी ही अनेकदा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे वारसा म्हणून, एक हिरलूम म्हणून जपून दिली जाते. त्यामुळे तिचं मूल्य फक्त पैशात न मोजता ते भावनिक पातळीवर खूप जास्त आणि मौल्यवान ठरतं. आता रंगांबद्दल बोलायचं झालं तर जांभळ्या म्हणजे पर्पल रंगाच्या पैठणीचा विचार करूया. लग्न समारंभ आणि भव्य रिसेप्शनसाठी ही एक एकदम परफेक्ट गो टू निवड मानली जाते. हा रंगच मुळात इतका आकर्षक आणि गडद असतो ना की तो हजारो लोकांच्या गर्दीतही लगेच उठून दिसतो. जेव्हा असा एखादा मोठा आणि ग्रँड इव्हेंट असतो तेव्हा आपली एक वेगळी राजेशाही छाप पाडण्यासाठी ही पर्पल पैठणी नक्कीच एक उत्तम पर्याय ठरते. लाल रंगाच्या पैठणीकडे वळलो तर ही अस्सल पारंपरिक आणि विशेषतः वधूसाठीची सर्वोच्च निवड मानली जाते. लग्नाच्या दिवशी प्रत्येक नवरीला जो एक परिपूर्ण, पारंपरिक आणि आकर्षक लुक हवा असतो तो या लाल पैठणीतूनच अगदी 100% मिळतो. लाल रंग हा आपल्या भारतीय संस्कृतीत सौभाग्याचं, उत्साहाचं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच ब्रायडल लुकसाठी या साडीला कायमच सर्वात जास्त पसंती मिळते. हे अगदी ठरलेलं समीकरण आहे. दुसरीकडे ही हिरव्या रंगाची पैठणी पहा. ही विशेषतः सण आणि हळदीच्या कार्यक्रमांसाठी एकदम बेस्ट मानली जाते. हिरवा रंग हा निसर्गाचा, नव्या सुरुवातीचा आणि भरभराटीचा रंग आहे, बरोबर? त्यामुळे जेव्हा घरामध्ये एखादा मोठा सण असतो किंवा हळदीसारखा उत्साही कार्यक्रम असतो तेव्हा या रंगाची पैठणी संपूर्ण वातावरणात एक वेगळीच सकारात्मक आणि चैतन्यमय ऊर्जा निर्माण करते. भाग 3. पारंपरिक ओळख, आपली रुबाबदार नऊवारी साडी. असं म्हणतात की नऊवारी साडी घातल्यावर एक खूप पॉवरफुल लुक येतो आणि हे अगदी 100% खरं आहे. नऊवारी साडीचा सांस्कृतिक प्रभाव आपल्याकडे खूप खोलवर रुजलेला आहे. ही साडी म्हणजे केवळ एक सामान्य पेहराव नाही, तर ती एक ऐतिहासिक ओळख आहे. ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिलं तर नऊवारी नेसण्याच्या या विशिष्ट पद्धतीमुळे स्त्रियांना घोड्यावर बसणं आणि अगदी युद्धभूमीवर लढणंही सहज शक्य व्हायचं. त्यामुळे होतं काय की जेव्हा कोणी नऊवारी साडी नेसतं तेव्हा त्यातून आपोआपच एक प्रकारचा आत्मविश्वास, शक्ती आणि आपल्या शूरतेचा तो वारसा झळकतो. आजकालच्या नवीन पिढीमध्ये, विशेषतः तरुण मुलींमध्ये नऊवारीचा ट्रेंड किती प्रचंड वाढलाय हे आपण पाहतोच आहोत. पूर्वीसारखं हे केवळ पारंपरिक कार्यक्रमांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये. आता लग्नातली ती एकदम स्वॅगवाली ग्रँड एंट्री असो, ऊर्जावान डान्स परफॉर्मन्स असो किंवा मोठे सांस्कृतिक कार्यक्रम, नऊवारीला पहिली पसंती दिली जाते. हे अतिशय डायनॅमिक आहे कारण या साडीमध्ये वावरण्यासाठी पूर्ण मोकळीक मिळते, कम्फर्ट असतो आणि तरीही तो रुबाबदार पारंपरिक लुक अगदी व्यवस्थित मेंटेन राहतो. भाग 4. सिल्क साड्या, लक्झरी आणि सौंदर्य. आता थोडं सिल्क साड्यांबद्दल बोलूया.
महाराष्ट्रीयन सिल्क साड्यांना एक अत्यंत नैसर्गिक आणि सुंदर चमक असते. विशेषतः जेव्हा या साड्यांवर कार्यक्रमातली आकर्षक लाइटिंग पडते ना, तेव्हा त्यांचं सौंदर्य अक्षरशः दुप्पट खुलून दिसतं. या शुद्ध रेशमाच्या साड्या म्हणजे लक्झरी आणि एलिगन्स यांचं दुसरं नावच आहे. आणि विचार करा, जर या सिल्क साडीवर सोन्याचे अस्सल पारंपरिक दागिने परिधान केले तर हा लूक किती अद्वितीय आणि लक्षवेधी बनेल. या साड्या खऱ्या अर्थाने एका राजेशाही व्यक्तिमत्वाची जाणीव करून देतात. भाग 5 ट्रेंडिंग कलर्स. पाहूया सध्याचे कोणते रंग आणि डिझाईन्स सगळ्यात जास्त लोकप्रिय आहेत. सध्याच्या व्हायरल ट्रेंड्सवर नजर टाकली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कोणते रंग कोणत्या कार्यक्रमांसाठी एकदम हिट ठरतात. पर्पल अँड गोल्ड कॉम्बिनेशन घ्या. हे रॉयल वेडिंगसाठी आणि तो एक भव्य लुक मिळवण्यासाठी सध्या टॉपवर आहे. रेड आणि ग्रीन हा तर अस्सल पारंपरिक लुक देतो, जो कधीच आउटडेटेड होत नाही, एव्हरग्रीन आहे. रॉयल ब्लू सिल्क सध्या इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला एक मस्त मॉडर्न टच आहे. आणि पिवळा रंग, तो तर खास हळदीच्या कार्यक्रमांसाठी ठरलेलाच आहे, नाही का? यातून आपल्याला सध्याची फॅशन काय चालू आहे आणि कोणत्या प्रसंगासाठी कोणती साडी अचूक निवडायला हवी याचा एक उत्तम अंदाज येतो. भाग 6 स्टायलिंग टिप्स. हा राजेशाही लूक कसा पूर्ण करायचा ते पाहूया. आता साडी तर निवडली, पण कोणताही राजेशाही महाराष्ट्रीयन लुक योग्य पारंपरिक दागिन्यांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. नाकातली ती नथ, कपाळावरची ठसठशीत चंद्रकोर बिंदी, हातातल्या हिरव्या गार बांगड्या, गळ्यातला कोल्हापुरी साज आणि त्याला साजेशी पारंपरिक हेअरस्टाईल. आहाहा, या सर्व गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा ती नुसती साडी राहत नाही, तर ती एका उत्कृष्ट कलाकृतीसारखी दिसते. हे सगळे पारंपरिक दागिने त्या संपूर्ण लुकला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतात आणि साडीच्या सौंदर्याला एक परिपूर्ण अस्सल रूप देतात. हे अगदी मस्ट हॅव आहेत. तर मग शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट, असा कोणता राजशाही पेहराव असेल जो आपल्या पुढच्या मोठ्या सांस्कृतिक क्षणाची नवी ओळख बनेल? या इतक्या सगळ्या भन्नाट पर्यायांमधून सर्वात जास्त पसंती कशाला मिळेल? परंपरा आणि आधुनिकतेचा हा जो प्रवास आहे तो असाच पुढे सुरू राहील आणि नवनवीन ट्रेंड्स नक्कीच समोर येत राहतील. आजच्या या सादरीकरणातून या पारंपरिक कलाकृतींबद्दल नक्कीच काही नवीन आणि रंजक माहिती आपल्यासमोर आली असेल, जी आपल्या या समृद्ध वारशाचा अभिमान अधिकच वाढवते.